करते हैं प्रार्थना तुझसे। हा पवित्र आत्मा त्या पवित्र वाऱ्यातून तू आम्हाला स्पर्श कर, तुझ्या स्पर्शाने आम्हाला भर, तुझे दर्शन आम्हाला दे आणि आम्ही जी प्रार्थना करत आहोत ती प्रार्थना पवित्र आत्मा ऐक आणि आम्हाला आशीर्वादित कर। आपण सर्वजण मनापासून पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया। बहने दे उस हवा को जो ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे। बहने दे उस हवा को पवित्र छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें तुझ्या स्पर्शाने प्रत्येकाच्या हृदयाला तू आशीर्वाद दे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे काही नकोय ते राग असेल, द्वेष असेल, अभिषेक कर दे, सर्व निघून जाऊ दे। पवित्र आत्मा तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से अभिषेक कर दे और सर्वांना तू बरं करी। पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने पवित्र आत्मा तुझी शक्ती घेऊन ये, तुझे सामर्थ्य घेऊन ये पवित्र आत्मा तुझ्या स्पर्शाने। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझा प्रिय फादर, प्रिय सिस्टरांनो आणि प्रिय बंधू बहिणीनो, हालेलुया हालेलुया। आज कपल्स यांचा विशेष प्रार्थना चालू असताना आजच्या प्रार्थनामध्ये आलेल्या तुम्हा सगळ्यांना एक विशेष अभिनंदन देत आहे। हालेलुया। आपण टाळ्या वाजवत विशेष प्रकारे त्यांचा स्वागत करूया। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। तुम्ही काही वर्षापूर्वी देवाला साक्षीदार म्हणून उभा करून देवासमोर देवाच्या प्रीतीने तुम्ही दोघे ख्रिस्तामध्ये एक झाला। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। आपले मरण पावलेले पोप साहेबांचा एक सुंदर पुस्तक पोप जालिया यांनी पब्लिश केला। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। या पत्राद्वारे, या पुस्तकाद्वारे पोप साहेबांनी त्याचा 5व्या अध्यायामध्ये किंवा 50 पासूनचे जे पॅराग्राफ आहे त्याद्वारे पोप साहेबांनी अशा प्रकारे बोलले। प्रेज द लॉर्ड। नवरा बायको दोघांना देवाचा प्रीती देऊन एक बनवत आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। देवाच्या प्रीतीने देव त्यांना एक बनवत आहे। हालेलुया। कॅथोलिक ख्रिस्ती लग्नामध्ये हे विशेष आशीर्वाद आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कॅथोलिक ख्रिस्ती लग्न हे निराळा आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बायबलचा पवित्र ग्रंथ पहिले उत्पत्तीच्या पहिले पुस्तकामध्ये देवाच्या मनातील योजना काही आहे म्हणून देवाने आखून ठेवलेला आहे। उत्पत्तीचा ग्रंथ 2रा अध्याय 18 पासूनचे जे वचन आहे, हालेलुया, तिथे देवाने बोललेला आहे योग्य जीवन साथीदार। हालेलुया। प्रार्थनापूर्वक तयारीमध्ये मानसिक, आत्मिक, शारीरिक स्वास्थ्य सर्व तयार करून एक व्यक्ती कौटुंबिक जीवनामध्ये प्रवेश करायला पाहिजे। 18 वचनापासून जे वचन आपण ऐकूया। मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही। हालेलुया। देवाला बिलकुल आवडत नाही अशी गोष्ट आहे पुरुष किंवा स्त्री एकटा दुःखा रहणे।
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचा निर्णय घेतात. तेव्हा लग्न करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाकी अनेक गोष्टी झाल्यावर हालेलुया सेटल झाल्यावर हालेलुया. हे तुमच्या सेटल होण्यावर नाही. हालेलुया. देवाच्या इच्छेनुसार एक योग्य वय आहे, योग्य मर्यादा आहे, योग्य वेळ आहे. या सर्व गोष्टी पूर्ण करत देवाच्या इच्छेनुसार आपण लग्न करायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तर त्यांच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. अनुरूप सहाय्यक. हालेलुया. लग्न अजून झालेलं नाही अशा लेकरांसाठी आणि लग्न अजून झालेले नाही अशा जोडप्यांना मार्गदर्शन तुम्ही द्यावं म्हणून या वचन आपण मनामध्ये ठेवू, ध्यानात ठेवू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी हसून दाखवत आहे म्हणून त्यांच्या मागे जायच नाही. कोणतरी दिसायला सुंदर आहे म्हणून त्यांच्या मागे जायच नाही. हालेलुया. कोणाच्या बरोबरच्या बोलण्या चालणे व्यवस्थित चालले म्हणून त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या मागे जायच नाही. हालेलुया. हालेलुया. देवाने ठरवून दिलेल्या अनुरूप सहाय्यक जो आहे, हालेलुया, देवाने तयार करून ठेवलेला आहे त्या व्यक्ती बरोबर मात्र लग्न करायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्या व्यक्ती अनुरूप असा एक सहायक म्हणून तुमच्या जीवनामध्ये राहणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा एक कसिन भाऊ, त्याच्या बाळपणापासून मी त्याला मार्गदर्शन देत त्याला मी वाढवले होते माझ्या प्रेमामध्ये. हालेलुया. त्याला जीवनामध्ये पाचारण ओळखण्यासाठी प्रार्थना कसे करायचं आहे या सर्व गोष्टीबद्दल मी त्याला मार्गदर्शन देत राहिलो. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, हा मुलगा बाळपणापासून प्रार्थना करत आले. त्यांनी एका योग्य वयामध्ये त्याने ठरवलं की देवाच्या इच्छेनुसार मला लग्न संस्कार स्वीकार करायचा आहे. त्यांनी ते लग्न संस्कार स्वीकार करण्यासाठी त्या दिवसापासून त्यांनी जीवन साथीदारासाठी प्रार्थना करायला चालू केले. हालेलुया. आणि जेव्हा वयामध्ये आला, कोणतरी त्याला सांगितलं की अमुक ठिकाणी एक मुलगी आहे, तुला पाहिजे तर जाऊन पहा. हालेलुया. त्यांनी योग्य लोकांचा सल्लावर घेऊन प्रार्थनापूर्वक त्या मुलीला भेटायला गेले. हालेलुया. त्या मुलाने मला बोलले की फादर बेन्नी, तिथे जेव्हा मी पोहोचलो माझ्या मनामध्ये दुसरं काही बोलायला वाटलं नाही. मी अंतःकरणापासून तिला बोललो की मी तुझ्यासाठी एवढे वर्ष प्रार्थना केली आहे आणि तुझ्यासाठीच प्रार्थना केली आहे. मला दुसरा विचार करायची गरज नाही. देवाने माझ्यासाठी ठरवून ठेवलेली व्यक्ती तूच आहे म्हणून मला कळालेलं आहे. हालेलुया. आणि त्या मुलीने दिलेले प्रतिसाद असे आहे, माझ्या मनामध्ये मी प्रार्थना करताना जी व्यक्ती होती ते तुम्हीच आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आजच्या वाचनामध्ये जसे आपण ऐकलो, जीवनामध्ये अनेक प्रकारचा गोंधळ, अनेक प्रकारच्या परिस्थितीवर निर्माण झाले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लग्न होऊन 1 वर्ष झाला. अनेक लोकांनी चौकशी चालू केली. अजून बाळ काय झालं नाही. कधी होणार. अमुक ठिकाणी एक डॉक्टर आहे, दुसऱ्या ठिकाणी आणखी एक डॉक्टर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा मुलगा मला विचारायचा, जाऊ का? मामा बोलत आहे, काका बोलत आहे, शिक्षकांनी बोलले, अमुक ठिकाणी एक डॉक्टर आहे म्हणून सांगत आहे, जाऊ का? हालेलुया. मी या मुलाला सांगायचा की त्यांना तुझ्यावर अधिकार आहे म्हणून बोलत आहे, तू त्यांचं ऐक. तरी मी त्याला बोलायचो, तुला बाळ
परमेश्वर देणार, परमेश्वरच देणार. तुला डॉक्टर लोकांच्याकडून किंवा उपचारांच्याकडून नाही, देवानी तुझ्यासाठी देव स्वतः तुला बाळ देणार म्हणून ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि मी त्याला सांगितलं की जेव्हा तुम्हाला सर्व ठिकाणीकडून नाकार येणार, कोणतरी एक डॉक्टर तुला शेवट सांगणार आता तुला बाळ होणारच नाही, त्या दिवशी तू कोल्हापूरच्या गाडी पकड, असं मी त्याला बोललो. हालेलुया. हा मुलगा राहत आहे ते केरळमध्ये. हालेलुया. माझा कसिन भाऊ आहे, त्यांनी अनेक डॉक्टर केले, शेवट त्या डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टरने सांगितलं की आता बिलकुल उशीर करायचं नाही, लवकरात लवकर गर्भाशयाचा पिशवी काढून टाकायचा आहे. हालेलुया. या मुलाचा सखी मावशी एक धर्मबहीण आहे, त्यांनी मावशीला भेटायला गेले. मावशीला गायनकोलॉजिस्ट आहे, डॉक्टर पण आहे. तिने सर्व बघितलं आणि तिने सांगितलं बिलकुल उशीर करू नकोस, होईल तर उद्याच्या उद्या ॲडमिट हो आणि आपण गर्भाशयाचा पिशवी काढून टाकूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट जे ऐकायचं आहे ते ऐकले. प्रियानो, नवरा बायको दोघे अमला आश्रमच्या उद्घाटनाचा तेव्हा वेळ होते, त्यांनी कोल्हापूरच्या गाडी पकडले, कोल्हापूरमध्ये आले. हालेलुया. अमला आश्रममध्ये येऊन रिट्रीट करून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिट्रीट करून गेल्यावर देवाने त्यांना पहिले मुलगा देऊन आशीर्वादित केला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यानंतर काही दिवसाने दुसरा मुलगा झाला. हालेलुया. त्यानंतर काही दिवसाने तिसरी मुलगी झाली. हालेलुया. डॉक्टर लोकांनी सांगितलं होता बाळ होणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराने ज्यांना निवडलेलं आहे, परमेश्वराने ज्यांना एकवट केलेलं आहे, त्यांच्या संबंधामध्ये परमेश्वराचे काही इच्छा आहे, परमेश्वराचे काही नियम आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा असे आहे, देवाने ज्यांना एकवट केलेलं आहे ते लोक ख्रिस्तामध्ये एक बनणे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमच्यामध्ये कोणाला तरी खूप विसरण्याचा सवय आहे, मनामध्ये काही राहत नाही, एवढे भयानक विसरत आहे, असे कोणाला तरी परमेश्वर आठवणीची शक्ती वाढवून देत आहे. डोक्याला मुंग्या येत आहे, डोक्याला मुंग्या भरत आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. पायाचा अगदी वरचे भाग खूपच दुखत आहे, म्हणून उठायला चालायला सर्व त्रास आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणाचा तरी एक पाय भयानक दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाचा तरी घसा कोरडा पडल्यासारखा होत आहे आणि वारंवार खोकला येत आहे, घसा दुखत आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. लग्नाविषयी गोंधळून गेलेले कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्मा आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. एक कुटुंब अधोगतीमध्ये जात आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये एका काळामध्ये होते, ते हळूहळू कालवल्यासारखा परिस्थितीतून जात आहे. त्या कुटुंबाला पवित्र आत्मा आत्मिक जीवनामध्ये प्रवेश करायला आणि आशीर्वाद मिळवायला, जीवनामध्ये प्रगती करून घ्यायला प्रभू सांगत आहे. तुमच्यामध्ये ज्या ज्या लोकांना कांद्याचा या भागामध्ये दुखणे आहे, ते सगळे लोक जरा हात वर करा. ते सगळे लोक जरा उभं राहा. ज्या लोकांना कांद्याचा या भागामध्ये दुखणे आहे, ते सगळे लोक जरा उभं राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
सर्व लोक उभं राहा. हालेलुया. आता मी जसे दाखवत आहे तसे तुम्ही करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हात असे खाली ठेवा. हालेलुया. हात असे खाली ठेवा. हात ये म्हणून सांगत वर करायचं. हात वर करताना ये आणि पुढे शू. हालेलुया. एक हात एकत्र वर करा. येशू 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 येशू. ज्यांना बरं वाटत आहे हात वर करा. हालेलुया. आपण जोरात टाळ्या वाजवत येशूचा गौरव करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.